सहज सेवा फाउंडेशनच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा संपन्न। मुलीचा अपघात झालेला असतानाही भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानणारे डॉक्टर शेखर जांभळे यांच्या समाजाप्रती असणाऱ्या आगळ्यावेगळ्या सेवेचे दर्शन। सहज सेवा फाउंडेशनच्या वतीने संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शेखर जांभळे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून दिनांक 2 एप्रिल 2025 रोजी 30 जोडप्याचा सामुदायिक विवाह सोहळा श्रीराम मंगल कार्यालय खोपोली येथे आयोजित करण्यात आला। आदिवासी व अन्य विविध समाजातील 30 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा खोपोली येथील श्रीराम मंगल कार्यालय या ठिकाणी संपन्न झाला। या विवाह सोहळ्यातील नववधूवर यांना आशीर्वाद देण्यासाठी महाराष्ट्रातील सहज सेवा फाउंडेशनचे पदाधिकारी व रायगड जिल्ह्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पत्रकार व सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। यावेळी सर्व जोडप्यांना कन्यादान रूपात संसार उपयोगी साहित्य मान्यवरांच्या हस्ते कन्यादान करून भेट देण्यात आल्या। सर्व मान्यवरांनी सहज सेवा फाउंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहज सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर शेखर जांभळे, कार्याध्यक्षा माधुरी गुजराची, उपाध्यक्षा इशिका शेलार, सचिव अखिलेश पाटील, सहसचिव नम्रता परदेशी, खजिनदार संतोष गायकर, महिला संघटक नीलम पाटील, जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी, खालापूर तालुका प्रमुख मोहन केदार, मार्गदर्शक राजेंद्र फक्के, सल्लागार नरेंद्र हर्डीकर, गणेश राक्षे, देवेश राठोड, उबेद पटेल, अशोक ठकेकर, तुषार अगरवाल, आशपाक लोगडे, सुमन शर्मा, सागरिका जांभळे, दामन सिंग, राजेश धोत्रे, सुजाता नायकर, योगिता जांभळे, निहारिका जांभळे, नम्रता परदेशी, वेदा साखरे, मनीषा नरांगळे, साहिल जांभळे, समीर साठे, रुपेश देशमुख, सुनील घावटे, सुहास कुंभार, अक्षय सुर्वे, जयश्री भागेकर, सलमान शेख, पल्लवी पडवळकर, राजेश पाटील, कृष्णा जोशी व पदाधिकारी यांनी अथक मेहनत घेतली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकी भालेराव यांनी केले। सहज सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून 400 पेक्षा अधिक जोडप्याचा विवाह संपन्न झालेला आहे। 2 एप्रिल 2026 रोजी सुद्धा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येईल असे प्रतिपादन सहज सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर शेखर जांभळे यांनी केले आहे। अशा विवाह सोहळ्याची समाजाला गरज आहे। समाजातील विविध घटकांनी यासाठी पुढे यायला हवे असा आशावाद खोपोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी यावेळी विवाह सोहळ्यास उपस्थित राहून विवाहितांना आशीर्वाद देऊन कन्यादान करताना व्यक्त केला। विवाह सोहळ्याची तयारी सुरू असताना 1 एप्रिल रोजी सायंकाळी नॅशनल हायवेवर खोपोली येथे डॉक्टर शेखर जांभळे यांची कन्या सागरिका जांभळे हिचा अपघात झाला। सामाजिक कार्यात वडिलांसोबत खांद्याला खांदा लावून काम करणारी सागरिका जांभळे महाराष्ट्रातील खोपोली विभागात कन्येस जन्म देणाऱ्या माता व कुटुंबियांचा सन्मान करण्याचा 8 मार्च 2025 पासून उपक्रम राबवित आहेत। सागरिका जांभळे यांच्या पायाला झालेली गंभीर दुखापत असून देखील मुलीस दवाखान्यात दाखल करून सामुदायिक विवाह कार्यक्रम पूर्णपणे आटोपल्यावर सागरिका